नमस्कार. मी प्राध्यापक सावंत पाटील, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा. मागच्या 2 क्लासमध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या पाठाचा अर्थ पाहिला, व्याख्या पाहिली आणि त्याचबरोबर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व देखील आपण पाहिलं. आज आपण स्थिर भांडवल या घटकाविषयी पाहणार आहोत. त्यामध्ये स्थिर भांडवलाचा अर्थ, स्थिर भांडवलाची व्याख्या आणि त्याचबरोबर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम आपल्याला भांडवलाची आवश्यकता पाहावं लागेल. जेव्हा उद्योजक एखादी व्यावसायिक प्रकल्पाची कल्पना करतो, तेव्हा तो कल्पनेच्या व्यावसायिक शक्यतांचा शोध घेऊ लागतो. उदाहरणार्थ, प्रकल्पासाठी लागणारे भांडवल, यंत्र, साधनसामग्री कुठून व कशी मिळवायची यासाठीचा खर्च, उत्पादन घेण्यासाठीचा कच्चा माल कुठून उपलब्ध होऊ शकतो त्यासाठी लागणारा निधी, उत्पादित माल बाजारपेठेत वितरित करण्यासाठीची यंत्रणा यासाठीचा निधी किती असेल, अशा वेगवेगळ्या पैलूंचा म्हणजेच व्यावसायिक शक्यतांचा तो शोध घेतो. भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रमाण ठरविताना उद्योजकाला स्थिर भांडवल व खेळते भांडवल यांची आवश्यकता विचारात घ्यावी लागते. आर्थिक नियोजन हे भांडवलाची गरज व उपलब्ध साधने यांच्याशी निगडीत असते. आता आपण स्थिर भांडवलाचा अर्थ जाणून घेऊया. स्थिर भांडवल म्हणजे स्थिर मालमत्ता किंवा स्थिर संपत्ती. या भांडवलाचा उपयोग उत्पादन प्रक्रियेसाठी केला जात नाही. स्थिर मालमत्ता खरेदीसाठी कंपनी भांडवल बाजारातून निधी उभारू शकते, जसे की भाग, कर्ज रोखे, बंधपत्र, दीर्घ मुदतीची कर्जे या स्रोतांद्वारे निधी उभा केला जातो. स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणे. भविष्यामध्ये नफा कमविण्यासाठी अशी गुंतवणूक केली जाते. दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी तसेच विक्रीच्या उद्देशाने न घेतलेली मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला स्थिर भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवल हे व्यवसायामध्ये कायमस्वरूपी असते. थोडक्यात काय सांगता येईल आपल्याला, तर स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक मालमत्ता होय, जसे की जमीन, इमारत, फर्निचर, यंत्रे, यंत्रसंच इत्यादी. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. तथापि विद्यमान कंपन्यांना विस्तार व विकास कार्यक्रमांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही अशा भांडवलाची गरज असते. आता आपण स्थिर भांडवलाची व्याख्या पाहू. स्थिर भांडवल सुद्धा चल असते, पण हा चलनाचा काळ
जास्त दिवसाचा असतो. चल असते म्हणजे नेमकं कसं? तर समजा संस्थेने व्यवसाय करण्यासाठी जमीन किंवा इमारत, गोडाऊन घेतले असेल किंवा उत्पादनासाठी यंत्रसामग्री घेतली असेल. आता ही मालमत्ता तर संस्थेची स्थिर मालमत्ता आहे, पण ही नंतर विकली जाऊ शकत नाही का? तर जाऊ शकते. म्हणजेच ती चल आहे, पण चलनाचा कालावधी हा जास्त दिवसाचा असतो. प्रवर्तक हे कंपनीच्या स्थिर भांडवलाच्या प्रारंभिक योजना तयार करतात. यासाठी त्यांना प्रथम कंपनी आवश्यक असलेल्या मालमत्तेची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतीचा अंदाज घेतला जातो. जसे की जमिनीच्या किमती, इमारत बांधणीचे मूल्य, सामग्रीच्या किमती यांचा अंदाज घेतला जातो व त्यावरून एकूण स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात येते. आता आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक या संदर्भातली माहिती घेऊ. तर स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे एकूण 12 घटक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यामध्ये व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायाची व्याप्ती, व्यवसायाचे आकारमान, भाडेतत्वाचे प्रमाण, उपकराराची व्यवस्था, जुन्या मालमत्तेचे संपादन, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन, आंतरराष्ट्रीय स्थिती, अर्थव्यवस्थेचा कल, लोकसंख्येचा कल, ग्राहक प्राधान्य आणि लास्ट स्पर्धात्मक घटक, असे एकूण 12 घटक आहेत जे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करत असतात किंवा करतात. त्या प्रत्येक घटकाची आपण सविस्तर अशी माहिती घेऊयात. त्यामध्ये पहिला जो घटक आहे व्यवसायाचे स्वरूप, ते पाहू. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा हा एक मुख्य घटक आहे. उद्योगासाठी, उत्पादनासाठी व समाजोपयोगी सेवांसाठी, जसे की रस्ते बांधणी किंवा रेल्वे, मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची गरज असते व त्यांना स्थिर मालमत्तेमध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते. परंतु खरेदी विक्रीच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता नसते. आता जर उद्योगासाठी म्हणा किंवा उत्पादनासाठी म्हणा, जमीन, यंत्रसामग्री, इमारत अशा गोष्टींची आवश्यकता असते, म्हणून त्यांना स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. दुसरा जो घटक आहे व्यवसायाचे आकारमान. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणावर व्यापार करण्यासाठी स्थापना केली जाते, तेव्हा नैसर्गिकपणे अधिक स्थिर भांडवलाची गरज असते. इथे एक सूत्र लागू होते. पहा, जर व्यवसाय मोठा असेल तर त्यासाठी लागणारे भांडवलही जास्त लागेल, कारण या व्यवसायाच्या बहुतेक सर्व प्रक्रिया स्वयंचलित यंत्रे व उपकरणे यांवर आधारित
असतात. तिसरा जो घटक आहे व्यवसायाची व्याप्ती, ते पाहू. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था उत्पादन व वितरण अशा संपूर्ण कार्यांसाठी स्थापन केली जाते, अशा वेळी व्यवसाय संस्थेला स्थिर भांडवलाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. आता इथं पहा, एखादी संस्था किंवा कंपनी उत्पादन व वितरण ह्या दोन्ही क्रिया ती एकटीच करत असेल तर मला सांगा, उत्पादनासाठी देखील जमीन, इमारत, यंत्र या बाबी आवश्यक आहेत. आणि तीच संस्था जर वितरण करणार असेल तर तरीही कार्य करण्यासाठी देखील जमीन, इमारत, त्याचबरोबर वितरणासाठी अनेक क्रिया ह्या कराव्या लागतात. विक्री संवर्धन, ज्याला आपण सेल्स प्रमोशन असे म्हणतो, म्हणजेच काय तर या ठिकाणी व्यवसायाची व्याप्ती ही मोठ्या स्वरूपाची आहे, म्हणजेच स्थिर भांडवलाची आवश्यकता ही मोठीच असणार. पुढचा जो घटक आहे, घटक क्रमांक 4, भाडे तत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला असेल तर व्यवसायात कमी प्रमाणात निधीची आवश्यकता भासते. आता भाडेतत्व हा एक करार आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी त्याची काही मालमत्ता दुसऱ्यास वापरण्यास देते. उदाहरणार्थ जमीन असेल, इमारत असेल, यंत्र असतील किंवा यंत्रसामुग्री असेल. आता पहा, मालकीचं भांडवल जर उद्योजकाने व्यवसाय करण्यासाठी घ्यावयाचं जर म्हणलं तर निश्चितच स्थिर भांडवलाची गुंतवणूक जास्त प्रमाणात करावी लागेल. मग ती जमीन असो वा यंत्रसामग्री किंवा इमारत असेल, अशा वेळेला जास्त निधीची आवश्यकता असते. परंतु जर भाडेतत्वावर मालमत्ता संपादन केली तर स्थिर मालमत्तेमध्ये जास्त गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच निधीचे प्रमाण हे कमी लागेल. पुढचा जो घटक आहे उपकराराची व्यवस्था. जर उत्पादनाच्या काही प्रक्रिया उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार केला असेल तर किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. जसे की समजा आपण 4 चाकी बनवणारी म्हणजेच कार बनवणारी कंपनी, आता ही कंपनी काही महत्त्वाचे पार्ट्स उत्पादन करते, जसे की इंजिन असेल किंवा चीसी असेल, हे ती बनवते. आणि बाकीचे सर्व पार्ट्स जसे की लाईट्स, सीट्स, टायर्स किंवा गाडीसाठी लागणारे ग्लास असेल, असे पार्ट्स कंपनी इतर उद्योजकांसोबत करार करून म्हणजेच सब कॉन्ट्रॅक्ट करून दुसऱ्यांकडून बनवून घेते आणि करारानुसार त्याचा मोबदला देते. हा मोबदला स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा कमी असतो, म्हणून अशा वेळेस स्थिर भांडवलाची गरज कमी भासते. पुढचा घटक पाहू आपण, जुन्या मालमत्तेचे संपादन. जुनी यंत्रसंच किंवा जुनी साधन सामग्री कमी किमतीत उपलब्ध असेल तर
स्थिर मालमत्तेची स्थिर मालमत्तेत आवश्यक असलेली गुंतवणूक किमान पातळीवर केली जाते. आता पहा, नवीन यंत्रसंच किंवा साधन विकत घ्यावयाचं म्हणलं की निश्चितच जुन्या यंत्रसंच किंवा साधन सामग्रीपेक्षा जास्त निधी गुंतवावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी स्थिर मालमत्तेमध्ये जास्त गुंतवणूक करावी लागते. पुढचा घटक पाहू, सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. प्रादेशिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार जर सवलतीच्या दरात जमीन व बांधकाम साहित्य देऊ करते, जसे की सरकार औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी भाडेतत्व करारावर जमीन, इमारत, पाणी, वीज ह्या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देते व तसेच यंत्रसंच व साधनसामग्री हप्त्याच्या आधारावर उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे स्थिर मालमत्ता ही कमी भासते. पुढचा घटक पाहू, आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, युद्धाची शक्यता व पुढे यामुळे सामग्रीची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होणार असेल तर कंपनी स्थिर मालमत्तेच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर निधीच्या गुंतवणुकीचा निर्णय घेते. अशा परिस्थितीमध्ये कंपन्या उत्पादनासाठीचा कच्चा माल म्हणा किंवा उत्पादित वस्तूंची विदेशात विक्री म्हणा हे करू शकत नाहीत. पुढचा घटक, अर्थव्यवस्थेचा कल. कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल, जसे की बाजारपेठेमध्ये वस्तूला वर्तमान तसेच भविष्यातही मागणी वाढण्याची शक्यता असेल, नफा हा क्रमप्राप्त होणार असेल, EPS स्थिर किंवा चढाव होणार असेल, EPS अर्निंग पर शेअर्स प्रत्येक भागावरील कमाई स्थिर किंवा चढाव होणार असेल, रोकड रकमेची स्थिती ही दिवसेंदिवस भक्कम होणार असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक विस्तारासाठी हिरवा कंदील दाखविला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी स्थिर मालमत्तेमध्ये गुंतविला जातो. त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. पुढचा घटक आहे लोकसंख्येचा कल. लोकसंख्या उच्च दराने वाढत असताना काही उत्पादकांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी आहे. कारण जेवढी जास्त लोकसंख्या वाढेल तेवढ्या जास्त प्रमाणात वस्तूंना मागणी येईल. यासाठी मागणीपूर्व उत्पादन क्षमता वाढवावी लागेल. अशा स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन, रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय इत्यादी. त्यानंतर पुढचा घटक आहे ग्राहक प्राधान्य. वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तर, उदाहरणार्थ मोबाईल फोन उत्पादन तसेच मोबाईल नेटवर्क प्रदाते, ह्या कंपन्या ग्राहकांना केंद्रबिंदू मानून वस्तू उत्पादन व सेवा पुरवित असतात. ग्राहकांच्या गरजांनुसार ते सेवा पुरवित असतात.
त्यामुळे अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. आणि शेवटचा जो घटक आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारा, तो आहे स्पर्धात्मक घटक. हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेतील सर्वात मुख्य घटक आहे. समजा प्रतिस्पर्धी व्यावसायिकांपैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली, तर त्याच प्रकारच्या व्यवसायात कार्यरत असणारे इतर व्यावसायिक त्याचे अनुकरण करण्यास उद्युक्त होतात. स्पर्धेत टिकून राहायचे आणि नफा क्रमप्राप्त करायचा असेल तर प्रतिस्पर्धीपेक्षा एक पाऊल पुढे राहावे लागेल. अशा स्थितीमध्ये स्थिर भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल. तर हे आहेत स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे एकूण 12 घटक. आपण येथे थांबूयात. पुढील क्लासमध्ये आपण खेळते भांडवल व खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे घटक या संदर्भाची माहिती घेऊया किंवा अभ्यासूया. धन्यवाद. थँक्यू.